ते जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे ते नीट पेपर फुटीविषयी या आंदोलनामध्ये सरकारनं विद्यार्थ्यांची कसलीच दखल घेतलेली नाहीये। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। इथून नाही म्हणलं तरी भरपूर करोडो लाखो विद्यार्थी दिल्ली येथे उपस्थित आहेत आणि ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत। पण त्या आंदोलनामध्ये जो लाठीचार्ज झालाय त्या लाठीचार्ज मध्ये एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शहीद झालेली आहे। त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या सरकारचा भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो। जर तुम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील, विद्यार्थ्यांच्यासाठी काय करता येत नसेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। या आंदोलनामध्ये 2 विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत। कित्येक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आणि हा लाठीचार्ज इतका वाईट पद्धतीने गेलेला आहे की या आंदोलनामध्ये पोलीस अधिकारी बेमाप लाठीचार्ज करत आहेत। तिथं हा आंदोलन खरं तर आंदोलनामध्ये हा प्रश्न बोलून समोर येऊन लोकशाहीच्या मार्गाने सोडवण्याचा विषय होता, पण असं काही इथं दिसत नाही। ज्यांनी त्यांनी या पुढाऱ्यानं या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले। जर तुम्ही अशाच पद्धतीने आंदोलनाकडे पाठ फिरवा तर देशातील जनता तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही आणि रस्त्यावरही फिरून देणार नाही। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। गेले 8-10 गाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी फलटण शहरातील शेतकरी संघटना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, सामाजिक संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, राष्ट्रपती पदाधिकारी आहेत, महिला वर्ग आहे आणि युवकांचा बी यामध्ये सहभाग आहे। या दिल्ली येथे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वांनी मिळून या बंदला महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। आज आम्ही ठराविक मार्केटला फिरून व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे की बाबा आजच्या दिवस तुम्ही आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि हे जुलमी सरकार हटवण्यासाठी आम्ही सर्वजण आजपासूनच या कामाला लागलेलो आहे। याची घोषणा बाबासाहेबांच्या साक्षीने करत आहे। या जुलमी सरकारने विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केलेला आहे, याचा निषेध या जुलमी सरकारला हटवण्याची भूमिका सगळ्यांची आहे ना। जय भीम, जय भीम। आज दिल्ली येथे जे अमानुष घटना घडलेली आहे, जंतर मंतर विद्यार्थी आंदोलन शांततेत करत होते, लोकशाही मार्गाने करत होते, मग सरकारने त्यांचा एवढा उद्रेक का निर्माण केला? त्यांच्यावरती जो चुकीच्या पद्धतीने अमानुष असा लाठीचार्ज केलेला आहे याचा प्रथमतः आम्ही भारतीय युवा पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहे। अरे तुम्हाला संविधान मान्य नाही, संविधानावरती देश चालतोय, संविधानामुळे तुमची सत्ता आहे आणि संविधानामुळेच आज सरकार खुर्चीवरती आहे। जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सत्तेचा जर गैरवापर करत असाल तर आम्ही त्यांना पॅंथर स्टाईलनेच आम्ही त्यांना उत्तर देऊ, जशाच तसे उत्तर द्यायची आमची ही तयारी आहे। आज त्या आंदोलन विद्यार्थी करत होते, तिथं महिलांची सुद्धा कपडे फाटसपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करताय। आज तुम्ही एवढे जालिम, एवढे जुलमी होऊ शकताय का? इंग्रजांचा काळ कधीच गेलेला आहे। तुम्हाला जर इंग्रज सरकारचा काळ परत आणायचा असेल तर जनता का आहे ही पण तुम्हाला संविधान पद्धतीनेच आम्ही संविधानाच्या आधारानेच तुम्हाला दाखवू आणि आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे आणि सरकारला सरकारची जागा दाखवल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही। आणि आपल्या केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा व्हावा ही आमची विनंती नाही, आमचं म्हणजे निषेधच आहे। या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो व आज जे वंचित बहुजन आघाडीचे
माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी जे बंदचे हाक दिलेले आहे, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहे आणि आज बंद फलटण मध्ये जे बंद ठेवणार आहे ते आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सर्वांना विनंती म्हणजे शांततेतच आम्ही त्यांना बंदचे हाक देत आहोत व आमचं जे आंदोलन आहे जे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, इथून पुढे समजू नका की जनता शांत बसेल, जनता झोपलेली आहे, हे तुमच्या डोक्यात जी षडयंत्र चुकीचं चालू आहे ते आम्ही तुम्हाला जगू देणार नाही आणि शांत बसू देणार नाही आणि तुमची सत्ता हटवल्याशिवाय आम्ही ही शांत बसणार नाही. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. जो दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जो बेड हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही फलटण शहरामध्ये सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फलटण शहरामध्ये जाहीर निषेध करतो. तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची जो हाक दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने जर भारतीय संविधानाने जर भारतामध्ये लोकशाही जर नांदत नसेल तर या भाजप सरकारचा जाहीर असा निषेध करतो आणि तत्काळ फलटण नागरिकांच्या वतीने मोदी आणि अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. थांबतो. जय भीम.